वेलकम टू वाय अकॅडमी. शाहू स्क्रीनिंग टेस्टच्या MCQ सिरीजमध्ये मी काजल एलगट्टे सबस्टन्सेस इन कॉमन यूज ह्यावरचे MCQ घेत होतो. तर आपण सबस्टन्सेस इन कॉमन यूजवरचे मोस्ट ऑफ द MCQ पाहिलेले आहेत. आता आपण नेक्स्ट MCQ कडे जाणार आहेत. तर बघा, आता आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी ह्या फिनॉमिनाकडे जास्त प्रेशर किंवा जास्त MCQ सॉल्व्ह करणार आहेत, बिकॉज दिस पार्ट इज इम्पॉर्टंट फॉर शाहू स्क्रीनिंग टेस्ट. तर रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये आपण 33 क्वेश्चन्स बघितले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट न्यूक्लियर फिनॉमिना, दॅट इज रेडिओ ॲक्टिव्हिटी. द रेडिओ ॲक्टिव्हिटी, तर बघा, द प्रोसेस ऑफ न्यूक्लियर चेंज इन अन ॲटम ऑफ अ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. म्हणजे बघा, द प्रोसेस ऑफ न्यूक्लियर चेंज इन अँड रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. तर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय? तर जे मटेरियल रेडिएशन्स इमिट करतील, जे एलिमेंट रेडिएशन्स इमिट करतील, तर एलिमेंट्स रेडिओ ॲक्टिव्हिटी दाखवण्यामागचं रिझन काय आहे? तर आपण डिस्कस केले की अनस्टेबल न्यूक्लिय अंडरगो रेडिओ ॲक्टिव्ह डिके. तर बघा, अनस्टेबल न्यूक्लिय अंडरगो रेडिओ ॲक्टिव्ह डिके इन द सेन्स म्हणजे बघा, ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 83 येतोय, तर ते एलिमेंटचे न्यूक्लिय स्टेबल नसतात. द न्यूक्लिय कॅनॉट bind all of the protons and neutrons together in such a heavy nuclei. The nucleus tends to break down, or nucleus tends to emit some radiations and get converted into stable element. Stable element म्हणजे आता बघा, हेवी न्यूक्लिय बरोबर आहे. तर ह्या हेवी न्यूक्लिय अनस्टेबल असतो. अनस्टेबल न्यूक्लिय आर डिनोटेड बाय स्टार सिम्बॉल. तर रेडिओ ॲक्टिव्ह डिके होताना अनस्टेबल न्यूक्लियचं टू स्टेबल न्यूक्लियमध्ये कन्व्हर्जन होतं, टू स्मॉलर स्टेबल न्यूक्लिय प्लस सम रेडिएशन्स इन द फॉर्म ऑफ अल्फा, बीटा और गॅमा, दॅट इज अल्फा, बीटा अँड गॅमा आर इमिटेड इन दिस केस. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह डिके याला म्हणायचं की डिके ऑफ कन्व्हर्जन ऑफ लार्जर अनस्टेबल न्यूक्लिय इनटू टू स्मॉलर रिस्पेक्टिव्ह स्टेबल न्यूक्लिय. इट इज रेडिओ ॲक्टिव्ह डिके. तर बघा, याला आपण न्यूक्लियर चेंज म्हणू शकतो, कारण ह्याचं फक्त न्यूक्लियसमध्ये चेंज होत असतात, म्हणजे न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्सचा नंबर चेंज होतो. तर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जर न्यूक्लियर चेंज होत असेल रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलमध्ये, तर आपण त्याला न्यूक्लियर डिके म्हणू शकतो. तर ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. तर रेडिओ ॲक्टिव्ह डिके दाखवणारे मटेरियल म्हणजे बघा, एक तर रेडियम झाला, युरेनियम झाला, म्हणजे ह्याचे न्यूक्लियस अनस्टेबल असतात. युरेनियमच्या न्यूक्लियसचा 238 न्यूट्रॉन्स असतात, किंवा त्याचं ॲटॉमिक वेट 238 आहे, तर न्यूक्लियॉन 238 असतात. तर इतके हेवी न्यूक्लियस ते ॲडजस्ट करू शकत नाही किंवा बाइंड करू शकत नाही, बिकॉज इट रिक्वायर्स लॉट ऑफ बाइंडिंग एनर्जी. So it is easier to get converted into smaller two nucleus as stable element. तर बघा, याला आपण न्यूक्लियर डिके म्हणू शकतो. डिके इन द सेन्स बघा, लार्जर न्यूक्लियसचं स्मॉलर न्यूक्लियमध्ये कन्व्हर्जन होत असतं. तर सिमिलरीचं क्वेश्चन आता बघा, हा क्वेश्चन आपला सोप्स अँड डिटर्जंट हा पॉईंटवरचे MCQ राहिले होते. तर त्यातून हा क्वेश्चन आहे. सोप्स अँड डिटर्जंट्समध्ये बघा, आयोनिक पार्ट ऑफ सोप. तर बघा, क्वेश्चन रीड करू. विच ऑफ द फॉलोइंग इज आयोनिक पार्ट ऑफ सोप. तर बघा, सोप तर माहीत असेल, तर सोप्स आर नथिंग बट पोटॅशियम और सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. तर सोपमध्ये 2 पोर्शन असतात. नंबर 1 पोर्शन आहे की लॉंग चेन पॉलिमर ऑफ फॅटी ॲसिड विच एंड्स विथ द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट. तर लॉंग चेन हायड्रोकार्बन्सची अशी लॉंग चेन असते. तर हायड्रोकार्बन्सच्या चेन जिकडं फॅटी ॲसिड, बघा हे झाले फॅटी ॲसिड. जर हा एंड आपण सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट
चा बनलेला असेल तर आपण त्याला सोप म्हणू शकतो. तर सोडियम और पोटॅशियम सॉल्ट, तर हा जो पार्ट असतो हा नॉन आयोनिक पार्ट असतो. म्हणजे हायड्रोकार्बन्स आर नॉट बाउंडेड बाय आयोनिक बॉन्ड, दे आर बाउंडेड बाय कोव्हॅलंट बॉन्ड. तर हा पोर्शन नॉन आयोनिक आहे आणि हा पोर्शन जिथं सोडियम और पोटॅशियम सॉल्ट असतात, म्हणजे बघा सी डबल बॉन्ड ओ, इकडे बघा सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए आणि हा मायनस. तर ही जे हा जो पोर्शन आहे द फॅटी ऍसिड एंड विथ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट, तर त्याला आपण सोप्स म्हणतो. तर हा नॉन आयोनिक पार्ट झाला आणि हा आयोनिक पार्ट झाला. तर आयोनिक पार्ट that is CH3COO minus and Na plus. Option number A is our correct option. The following ionic part in the soap is option number A. तर बघा ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सोप्स अँड डिटर्जंट्स मध्ये मिळू शकतील. तर बघा आता हा रेडिओ ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन परत आलाय. तर रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये मेरी क्युरी इज अ नोबेल प्राइज विनर इन रेडिओ ऍक्टिव्हिटी फिनॉमिना. She is the scientist from the her lab was present in the Paris city. तर बघा which element was discovered by Marie Curie. तर मेरी क्युरी ही सायंटिस्ट जी होती तिनं रेडिओ ऍक्टिव्हिटी आणि न्यूक्लिअर फिशन अँड न्यूक्लिअर फ्युजन ह्यांच्यावरती, ह्या प्रिन्सिपल्स वरती तिच्या लॅबमध्ये रिसर्च चालू असायचं. तर हे जे फिनॉमिना आहेत ते रेडिओ ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहेत. न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन हे फिनॉमिना होत असताना त्यातून रेडिएशन, त्या न्यूक्लियसमधून रेडिएशन बाहेर पडतात, रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन होतं. तर बघा हे जे रेडिओ ऍक्टिव्हिटी फिनॉमिना आहे त्या याच्यामध्ये स्टडी करताना मेरी क्युरीला एक एलिमेंट डिस्कवर केला, दॅट इज रेडियम. रेडियम वॉज डिस्कवर्ड बाय मेरी क्युरी. लेटर ऑन शी डिस्कवर्ड पोलोनियम ऑल्सो. तर हे दोन रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल मेरी क्युरीनं डिस्कवर केले, ज्याच्या ऍप्लिकेशन्समुळं मेरी क्युरीला नोबेल प्राइज मिळालेलं होतं. तर बघू शकता रेडियम वॉज डिस्कवर्ड बाय मेरी क्युरी इन 1898 इन हर लॅब इन पॅरिस. तर बघा अशा प्रकारचे रेडिएशन वर स्टडी मेरी क्युरीने केले होते. तर बघा त्यानंतर आपण बघू शकतो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि इंटरमिक्स केले क्वेश्चन्स. तर बघा व्हॉट इज द नेम ऑफ सबस्टन्स कंटेनिंग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर ह्यासाठी तुम्हाला पहिले माहिती पाहिजे व्हॉट डू यू मीन बाय वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे नंबर ऑफ water molecule present in one formula unit of salt. तर बघा वन फॉर्म्युला युनिट ऑफ सॉल्ट, तर त्याला म्हणायचं आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर बघा नॉर्मल सॉल्ट जेव्हा क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये जातात म्हणजे त्याचे क्रिस्टल लॅटिस फॉर्म होतात. क्रिस्टल लॅटिस इज अ फिनॉमिना ऑफ सॉलिड स्टेट टॉपिक विच इज इन 12th पोर्शन. पण क्रिस्टल लॅटिस वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, तर आपला जो समजा आपली जी सॉल्ट आहे ती ॲमॉर्फस आहे, तर तिला क्रिस्टलाइज करण्यासाठी एका फॉर्म्युला युनिटमध्ये जितके वॉटर मॉलिक्युल्स लागतील त्याला म्हणायचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. In case of gypsum salt, water of crystallization is 2. Number of water molecules present in the gypsum salt is 2. तसेच वेगवेगळ्या सॉल्ट्स मध्ये वेगवेगळे नंबर ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असू शकतात. जसं की सोडियम कार्बोनेट मध्ये 10 वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतात. तर क्रिस्टल लॅटिस फॉर्म होत असतं. तर ह्या क्रिस्टल लॅटिस साठी आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स रिक्वायर्ड असतात. तर क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स यूज करतात तर त्या वॉटर मॉलिक्युल्सला आपण हायड्रेट म्हणतो. हायड्रेट इज नथिंग बट द नेम ऑफ सबस्टन्स कंटेनिंग वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जसं की आपण बघू शकतो CaSO4
H2SO2. तर कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट ह्याचं नेम आहे कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. म्हणजे हायड्रेट म्हणजे वॉटर मॉलिक्यूल्स. तर हायड्रेट इज वॉटर मॉलिक्यूल्स प्रेझेंट इन द वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा, द न्यूक्लिअर रेडिएशन दॅट इज मोस्ट डेंजरस. न्यूक्लिअर रेडिएशन दॅट इज मोस्ट डेंजरस इज. तर बघा, न्यूक्लिअर रेडिएशन मध्ये 3 टाइप्स आहेत आपले, अल्फा रेडिएशन, बीटा रेडिएशन, गॅमा रेडिएशन. तर बघा, आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये लर्न करू शकतो. तर बघा, इथं पेनिट्रेटिंग पॉवर, पेनिट्रेशन आणि आयोनायझेशन हे 2 फिनॉमिना आहेत. तर बघा, पेनिट्रेशन म्हणजे एखाद्या सबस्टन्सच्या आत जाणे. तर पेनिट्रेट करण्यासाठी गिवन सबस्टन्सचं मास कमी पाहिजे आणि स्पीड जास्त पाहिजे. आता अल्फा रेडिएशनचं मास असतं 4 ॲटॉमिक मास युनिट. बीटा रेडिएशन्स आर massless particle while having velocity of nearly velocity of light. पण rest mass of beta particle is equals to mass of electron and gamma particles are massless, chargeless particles. तर या केसमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त मास अल्फा पार्टिकल्स आहे. म्हणजे जितकं जास्त मास असेल तितकं तो कमी पेनिट्रेट करू शकणार आहे गिवन सबस्टन्स मध्ये. सो पेनिट्रेशन इज लो. बट जितकं जास्त मास असेल तेवढं समोरच्या गॅसला आयोनाइज करू शकतो, म्हणजे त्याच्यातला इलेक्ट्रॉन नॉकआउट करू शकतो. जर समोरच्या एलिमेंट मधला इलेक्ट्रॉन नॉकआउट करायचा असेल तर आपला जो एलिमेंट किंवा रेडिएशन असेल ते स्वतः हाय वेट पाहिजेत किंवा त्यांचं मास हाय पाहिजे. तर लो penetration and high ionization. Beta radiations are intermediate, that is they can penetrate but through smaller surfaces, and ionization is also they can ionize the molecules but of smaller atomic weight. आता बघा, gamma is having high penetration power due to its massless property and low ionization because it is massless. Both are properties depends upon its mass. तर जितकं जास्त पेनिट्रेशन असेल तितकं जितकं जास्त मास असेल तितकं लो पेनिट्रेशन आणि जितकं कमी मास असेल तितकं हाय पेनिट्रेशन. तर आता या डेंजरसशी काय संबंध आहे बघूया. तर बघा, जितकं जास्त पेनिट्रेशन असेल तो तितकं जास्त आपल्यासाठी हार्मफुल असणार आहे. तर गॅमा रेजचं पेनिट्रेशन खूप जास्त आहे कारण त्याची पेनिट्रेटिंग पॉवर ड्यू टू इट्स वेलोसिटी अँड मासलेस पार्टिकल असल्यामुळे गॅमा रेडिएशन्स आर व्हेरी डेंजरस दॅन अदर रेडिएशन. तर ऑप्शन नंबर पी इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर इन अल्फा डिके मास नंबर ऑफ द ॲटम, दॅट इज अल्फा डिके जर असेल तर ॲटॉमिक मास नंबर गिवन ॲटमचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. समजा एक्स हा एलिमेंट आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर झेड आणि ॲटॉमिक मास नंबर ए आणि इट इज अंडर गोईंग अल्फा डिके, म्हणजे अल्फा पार्टिकल इमिट करते. अल्फा पार्टिकलचा मास 4 असतो आणि त्याच्यावर चार्ज 2 असतो. तर समजा असं डिके झालं तर गिवन सबस्टन्स काय होतो, A-4 आणि Z-2. तर बघा, एक लेफ्ट हँड साईडला जितकं मास आहे तितकं टोटल राईट हँड साईडला मास कन्झर्वेशन होतं. राईट हँड साईड वेट इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड वेट. तर बघा, वेट ऑन लेफ्ट हँड साईड दॅट इज A अँड वेट ऑन राईट हँड साईड दॅट इज 4. आता ह्याचं 4 असेल तर नेक्स्ट मॉलिक्यूल जो आहे त्याचं A-4. अल्फा डिके झालाय, अल्फा पार्टिकल बाहेर आले, म्हणजे गिवन रिझल्टंट सबस्टन्सचं मास 4 ॲटॉमिक मासने कमी होईल आणि ॲटॉमिक नंबर 2नी आपण कमी होताना बघू शकतो. तर ह्याचा ऑप्शन येतो डिक्रीजेस बाय 4 ॲटॉमिक मास युनिट. ऑप्शन नंबर डी इज अवर
correct option. So let's move to the next question. Alpha radiations can be stopped by. आताच बघितले आपण अल्फा रेडिएशन स्टॉप करणे म्हणजे काय. तर अल्फा रेडिएशन जर ट्रॅव्हल करत असतील तर जर आपण मध्ये बॅरियर ठेवला, समजा क्लॉथिंग म्हणजे एखादा कपडा ठेवला किंवा पेपरची शीट ठेवली, त्याच्यानंतर समजा इकडे एक वॉल आहे, ब्रिक्सनी बनलेली वॉल आहे, तर यापैकी कुठले मटेरियल जे आहे त्यातून अल्फा रेज स्टॉप होऊ शकतील. तर बघा अल्फा पार्टिकल्स आर हॅव्हिंग 4 ॲटॉमिक मास युनिट मास. तर बघा ह्याची पेनिट्रेशन पॉवर लोवेस्ट आहे, लोवेस्ट पेनिट्रेशन पॉवर ड्यू टू इट्स ॲटॉमिक मास. लोवेस्ट पेनिट्रेशन पॉवर असेल तर तो क्लोथिंगमुळे पण स्टॉप होऊ शकतो अल्फा रेडिएशन. आता इथं क्लोथ समजा मध्ये आपण बॅरियर क्लोज ठेवले तर अल्फा पार्टिकल्स कॅनॉट पेनिट्रेट थ्रू इट. समजा शीट थ्रू आहे तर अल्फा पार्टिकल्स कॅनॉट पेनिट्रेट थ्रू शीट. अँड जर वॉल असेल तर वॉल थ्रू तर अल्फा पार्टिकल्स कधीच पेनिट्रेट करू शकणार नाहीत बिकॉज ऑफ इट्स थिकनेस. या दोन्हीमधून पण पेनिट्रेट करू शकणार नाहीत बिकॉज इट हॅज व्हेरी लो पेनिट्रेटिंग पॉवर. सो ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट ऑप्शन. ऑल ऑफ द अबोव कॅन स्टॉप अल्फा रेडिएशन. तर बघा हा झालं आपला अल्फा रेडिएशनवरचा क्वेश्चन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Which electromagnetic waves are mainly used as treatment for cancer? तर electromagnetic radiations which are used for treatment of cancer are. तर बघा कॅन्सर सेल्सची ट्रीटमेंट करायची म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कॅन्सरस सेल जे आहे त्यावरती आपल्याला किमोथेरपी म्हणजे अटॅक करायचे. समजा आपल्याला लेझर किंवा रेडिएशन थ्रू कॅन्सर ट्रीट करायचं आहे तर काय करू शकतो आपण, तर अल्फा बीटा गॅमा रेडिएशन त्यावरती फॉल डाऊन करू शकतो. पण आपल्याला काय पाहिजे की बॉडीच्या आतले जे अननेसेसरी कॅन्सरस सेल्स आहेत त्यांना डेड करायचे. म्हणजे आज समजा हे बॉडीच्या आतले अननेसेसरी कॅन्सरस सेल आहेत आणि ही आपल्या बॉडीची आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, ह्याच्या आत फॅट लेयर्स असतात सगळं. आता समजा ह्या रेडिएशन्सला आतल्या कॅन्सरस सेल्सला मारायचे, त्याच्या आजूबाजूला आपले हेल्दी सेल्स पण असू शकतात. तर बघा कॅन्सरस सेलला जर आपल्या रेडिएशन्सला पास करायचे असेल तर आपल्याला हाय पेनिट्रेटिंग पॉवर असलेले रेस वापरावे लागतील. हाय पेनिट्रेटिंग पॉवर. तर बघा हाय पेनिट्रेटिंग पॉवर कशासाठी, तर आपल्या बॉडीची जी लेयर्स आहेत त्यांना क्रॉस करून आपले रेडिएशन आपल्या आपण बंबार्ड केलेले रेडिएशन आपल्या बॉडी पार्ट्सवरती फॉल डाऊन झाले पाहिजेत. पण ह्या केसमध्ये काय होतं, रेडिएशन जेव्हा आपल्या बॉडीवरती फॉल डाऊन होतात तेव्हा मेन रिझन काय आहे, तर हे रेडिएशन जर पास होतील बॉडीच्या लेयर्समधून आणि मग आत जातील तरच ह्या सेल्स आपण किल करू शकू रेडिएशन थ्रू. पण जर पेनिट्रेटिंग पॉवर लो असेल तर हे रेडिएशन तिथून पुढे पास होणारच नाहीयेत. म्हणून आपल्याला असे रेडिएशन पाहिजेत ज्यांची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे. अल्फा बीटा आणि गॅमा या तिन्हीमध्ये ह्याचं मास असतं 4 ॲटॉमिक युनिट. ह्याचं निग्लिजिबल रेस्ट मास इलेक्ट्रॉनच्या मास एवढं आहे आणि ह्याचं मास इट इज द मासलेस पार्टिकल. तर अल्फा पार्टिकल्सचं मास असल्यामुळं अल्फा पार्टिकल्स कॅनॉट पेनिट्रेट थ्रू single sheet also, so they cannot penetrate through our body fat or body skin. तर बघा त्यामुळं अल्फा रेडिएशन्स वी कॅनॉट यूज फॉर कॅन्सर ट्रीटमेंट पर्पज. बीटा रेडिएशन्स बघा, बीटा रेडिएशन्स आर ऑल्सो हॅव्हिंग negligible mass, negligible rest mass, so they can penetrate but up to certain level. So beta particles cannot kill the cells present in our body, that is cancerous cell. Third, X-ray. X-ray बघा X-ray are not able to kill the cancerous cells. त्यामुळे X-ray सुद्धा आपण यूज करू शकत नाही. Gamma rays. Gamma rays have high penetrating power, highest penetrating power among those options. So they can penetrate through easily. They can penetrate through our skin and they can target किंवा cancerous cell can be targeted using gamma rays. They can be killed using gamma rays. So this is our
correct option. Gamma rays are used to penetrate through our skin and kill the cancerous cell in our body. So this use is very significant for treatment of cancer. So बघा, radiocarbon dating. Radiocarbon dating is a technique used to estimate age of. तर बघा, रेडिओ-कार्बन डेटिंग टेक्निक. तर कार्बन डेटिंग टेक्निक म्हणजे काय, तर कार्बनचा 14 मास असलेला आयसोटोप यूज करतात आणि त्या आयसोटोपचं डिसइंटिग्रेशन चेक करतात. जर आपल्याला गिवन फॉसिलचं एज काढायचं असेल, समजा आपल्या हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये, आर्किओलॉजीमध्ये काय होतं, तर आपल्याला आपण हिस्ट्री स्टडी करतो की हा स्टोन इतका जुना आहे किंवा हा फॉसिल फ्युएल आपल्याला भेटले पण हे किती वर्षापूर्वीचं आहे, याची आपण हिस्ट्री कॅल्क्युलेट करतो. तर ती हिस्ट्री डिपेंड्स अपॉन द कार्बन 14 टेक्निक, म्हणजे कार्बन 14 डेटिंग टेक्निक. विथ द यूज ऑफ कार्बन 14 आयसोटोप वी कॅन चेक द एज ऑफ गिवन फॉसिल फ्युएल. तर कार्बन किती डिसइंटिग्रेट झालाय, रेडिओ ॲक्टिव्हिटी किती आहे, म्हणजे C14चं किती डिसइंटिग्रेशन झालंय गिवन सबस्टन्स किंवा गिवन फॉसिलमध्ये, त्यावर आपण बेस ही टेक्निक आहे रेडिओ कार्बन डेटिंग टेक्निक म्हणतात, ज्या थ्रू आपण एज ऑफ स्केलेटन काढू शकतो, एज ऑफ फॉसिल फ्युएल्स काढू शकतो. तर हे सगळे जे मटेरियल आहे ते आपण हिस्टॉरिकली पण यूज करू शकतो किंवा कधी कधी मेडिकल फील्डमध्ये किंवा आपण बघू शकतो की स्केलेटलचं एज जर काढायचं असेल तर कार्बन 14 डेटिंग टेक्निक यूज केली जाते. मोस्ट ऑफ द टाइम कार्बन 14 डेटिंग टेक्निक इज यूज्ड इन फॉसिल फ्युएल्स determination of age of fossil fuel. So carbon dating technique is used in the estimation of age of fossil. Next question, if uranium-238 nucleus splits into two identical parts, then the two nuclei produced will be. तर बघा, जर आपल्याकडं युरेनियम 238 आहे आणि तो स्प्लिट होतो, बरोबर आहे. युरेनियम 238 मी आता जसं की सांगितलंय तुम्हाला, हा आहे रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस बिकॉज इट्स वेट इज ग्रेटर दॅन, इट्स मास इज ग्रेटर दॅन 83. तर इट इज अनस्टेबल न्यूक्लियस आर डिनोटेड बाय स्टार. तर बघा, अनस्टेबल न्यूक्लियस आहे, याच्या डिसइंटिग्रेशन थ्रू 2 डॉटर न्यूक्लियाय फॉर्म होतील, बरोबर आहे. इक्वल होऊ शकतात किंवा अनइक्वल होऊ शकतात. आता या केसमध्ये इक्वल, आयडेंटिकल म्हणजे इक्वल म्हणजे बघा, आयडेंटिकल 2 पार्ट. तर जर समजा हे आयडेंटिकल 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झाले तर 2 न्यूक्लियर प्रोड्यूस्ड विल बी. तर बघा, ह्याचं डिसइंटिग्रेशन होऊन परत रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस बनणार नाही, त्याचं डिसइंटिग्रेशन होऊन आयसोटोप्स बनणार नाहीत. कारण बघा, रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे पार्टिकल बाहेर पडतात. तर बघा, आयसोबार्स पण नाही बनणार. तर रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन नंतर जे 2 न्यूक्लियाय प्रोड्यूस होतील ते स्टेबल न्यूक्लियाय असतील आणि त्याची अनस्टेबिलिटी जाईल बिकॉज दे आर कन्वर्टेड इनटू 2 आयडेंटिकल डॉटर न्यूक्लियाय, सो दे आर केमिकली स्टेबल. तर बघा, याचा आयडेंटिकल डिस्ट्रीब्युशन मधून 238 आयडेंटिकल 2 बनणार आहेत, म्हणजे आयडेंटिकल 2 डॉटर न्यूक्लियाय बनणार आहेत. 2 1 2 2 1 2 119 ॲटॉमिक मास असलेले 2 न्यूक्लियाय बनतील आयडेंटिकल आणि काही रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन इमिट होतील. तर बघा, आणखीन एक क्वेश्चन आहे सोप्स अँड डिटर्जंट वरचा. तर बघा, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर कार्बोक्सिलिक ऍसिड. हायर कार्बोक्सिलिक ऍसिड, first of all we have to know what do you mean by carboxylic acid. Carboxylic acid are the functional groups containing C double bond OH. तर सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर कार्बोक्सिलिक ऍसिड, तर ही आहे प्रोसेस ऑफ सोप फॉर्मेशन, ज्याला आपण सॅपोनिफिकेशन म्हणू शकतो. तर सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर कार्बोक्सिलिक ऍसिड आर फॉर्म्ड बाय. तर आपण बघू शकतो, हे समजा याची आपण फॅटी ऍसिड सोबत रिएक्शन केली तर
आपल्याला काय मिळतं, सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे लॉंग चेअर पॉलिमर असतं. तर दॅट इज नथिंग बट सोप. सोप्स आर नोन ॲज सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ हायर कार्बोक्सिलिक ऍसिड. हायर म्हणजे ह्याची कार्बनची चेन लॉंग असते, त्यामुळं त्यांना आपण सोप म्हणू शकतो. तर ऑप्शन नंबर सी इज आवर करेक्ट ऑप्शन. बघा, द प्रोसेस ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ऑइल्स अँड फॅट्स आर इज कॉल्ड ॲज अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ऑइल्स अँड फॅट्स. अल्कलाइन हायड्रोलिसिस त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, अल्कलाइन म्हणजे bases that can dissolve in water are known as alkali. Bases that dissolve in water known as alkali. तर बघा, अल्कली जर आपण बघू तर NaOH इज अ अल्कली. तर बघा, प्रोसेस ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ फॅट. तर बघा, फॅट्स आर नथिंग बट लॉंग चेन पॉलिमर्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, फॅटी ऍसिड. तर जर अल्कलाइन हायड्रोलिसिसची प्रोसेस असेल तर त्याच्यापासून आपल्याला सोप फॉर्म झालेले दिसू शकतात, COONA. तर याला आपण सॅपोनिफिकेशन म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सोप इज नथिंग बट सॅपोनिफिकेशन. तर हे ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन आहे, सॅपोनिफिकेशन. इट्स द प्रोसेस ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ऑइल्स अँड फॅट. तर बघा, अशा टाईपचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करू शकतो. सबस्टन्सेस इन कॉमन यूजमध्ये हे सगळे पॉईंट्स आपले कव्हर झालेले आहेत. यावरती डिपेंड रेडिओ ॲक्टिव्हिटी आपण बघितलेली आहे. त्यानंतर सॅपोनिफिकेशन, सोप फॉर्मेशन बघितले आपण, डिटर्जंट बघितले. त्यानंतर वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनवरचे पण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले. सबस्टन्सेस इन कॉमन यूजमध्ये आपण सॉल्ट जसं की ॲसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट, न्यूट्रल सॉल्ट यावरचे पण काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर हा टॉपिक एक्झाममध्ये मॅक्स टू मॅक्स 2 क्वेश्चन असू शकतात. या टॉपिकचं वेटेज व्हॅरी होऊ शकतं, पण मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 क्वेश्चन ह्या टॉपिकवरती विचारलेले असतात. जे क्वेश्चन्स फक्त आणि फक्त थेरोटिकल असतात, त्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पोर्शन नसतो. तर ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स रॉंग होण्याची आपली जी पॉसिबिलिटी आहे ती खूपच निग्लिजिबल आहे, फक्त आणि फक्त हा टॉपिक. तर शाउट स्क्रीनिंगसाठी हा टॉपिक आपण सफिशियंट अमाऊंट ऑफ MCQ सॉल्व्ह करून संपवलेला आहे. तर थँक्यू सो मच.